महाराज मोरे यांना मंचावर आमंत्रित करतो. रामकृष्णारी. आज या ठिकाणी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने ज्ञानोबा ते तुकोबा राष्ट्रीय परिषद आणि त्याच्या वतीने या ठिकाणी जवळजवळ 3 सत्र झाली आणि या तिसऱ्या सत्रात उपस्थित सर्व व्यासपीठावरील वक्ते, उपस्थित सर्व माता भगिनी आणि मित्रबंधू. खरं मी आता प्रास्ताविकामध्ये वेळ घालवणार नाही, कारण वेळ थोडाच आहे. खरं तर आता प्रत्येक म्हणजे आपल्या तरी पर्यावरण सत्रात 3च वक्त्यांचे आपण निवड केली. मी संयोजकांना खरं तर विनंती कराल की पुढच्या म्हणजे येणाऱ्या ह्याच्यामध्ये 5 वक्त्यांची निवड केली पाहिजे. कारण आपलं सगळं पर्यावरणाशी निगडीत असलेलं पंचतत्व आहे. पंचतत्वापासून आपलं सगळं हे सुरू होतं, पर्यावरण सुरू होतं. हे शरीर आपलं सगळं पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश. तर ह्यावर खऱ्या अर्थाने विचार मंथन व्हायला पाहिजे. खरं तर मी या संयोजकांचं अभिनंदन करतो, आभार मानतो की या पर्यावरणसारख्या विषयावर आज मला वाटतं मी तर पहिल्यांदाच या विद्यापीठामध्ये निबंध वाचनाचं एक सत्र पाहिलं आणि मी स्वतः उपस्थित राहिलो. त्याबद्दल त्यांना मी खरं तर त्यांचं आभार मानतो. खरं तर समाजातले विषय म्हणजे समाजातल्या प्रत्येक विषयाला एकमेव कुठलं जर म्हणजे औषध असेल तर ते म्हणजे संत साहित्य आहे. आता मगाशी बडे सरांनी सांगितलं की आपलं धर्म परिवर्तन का होत नाही, तर ह्या तुकाराम महाराजांच्या, ज्ञानेश्वर महाराजांच्या विचारांच्यावर ज्यांचा पगडा आहे ते कधीच आयुष्यामध्ये धर्मांतरण करणार नाही. तसंच खरं तर आपण हे जे काय पर्यावरण विषय आहे, आता आपण पाहतो की प्रत्येक देशाचा प्रश्न वेगवेगळे आहेत. अमेरिकेचा प्रश्न वेगळा, भारताचा वेगळा, जपानचा वेगळा, परंतु सगळ्या जगाचा विषय एक असेल तर कुठला तो पर्यावरणाचा आहे. म्हणजे आज जागतिक स्तरावर कुठला महत्त्वाचा विषय असेल तर तो पर्यावरणाचा आहे. परंतु त्या पर्यावरणावरच असं विचारमंथन, तत्वचिंतन असं काय होत नाही, झालेलं दिसत नाही आहे. मी बऱ्याच वेळेला प्रयत्न केला, म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये अनेक व्याख्यानमाला आहे, त्यांना मी पत्र लिहिली. तर प्रत्येक अनेक विषयावर म्हणजे सामाजिक असेल, सांस्कृतिक असेल, अजून वेगवेगळे विषय असतील, त्या विषयावर सगळे व्याख्यानं होतात. परंतु पर्यावरण ह्या विषयावर कुणी व्याख्यान करताना मला दिसलं नाही. मी असंच एकदा मला वाटतं आळंदीमध्ये मला बोलवलं होतं आणि वैश्विक मराठी साहित्य संमेलन म्हणून कोल्हापूरला होतं. मग मी तिथं त्या नियोजनामध्येच म्हटलं की तुम्ही सगळे विषय ठेवता, एखादं पर्यावरणाचं संवाद सत्र ठेवा. तर त्यांनी ते मान्य केलं. हो म्हणले, काय हरकत नाही. तर मग ते कोल्हापूरला होतं, मी त्या वेळेला सुद्धा असंच होतं त्याच्यामध्ये. परंतु त्यातले जवळजवळ 4 वक्त्यापैकी एकच वक्ते आले होते, बाकीचे कोणी आलेच नाही. ह्याचा अर्थ की पर्यावरणावर अभ्यासच नाही आहे. मला आज आनंद होतो की आज पर्यावरण बोलणारे निदान 2 वारकरी ह्याच्यामधले संप्रदायामधले 2 महाराज मंडळी पुढं आले, ह्याचा मला अतिशय आनंद होतो. खरं तर आपण हा पर्यावरण विषय असा आहे की तो आपण खरं तर संतांच्या भाषेतच आपण मांडला पाहिजे. आपण तसं जर बोलायला गेलो तर फार कमी गर्दी होती. नुसतं पर्यावरण जर विषय घेतला आपण तर कुणी एवढं ऐकणार नाही. परंतु संतांच्या भाषेतून जर सांगितलं तर ते लोकांना चांगलं उमगतं. आपण पाहतो की आज राजकारणी नेते असतील किंवा कुठले व्याख्याते असतील तर त्यांना गाड्या बोलून लोक आणायला लागतात. पण महाराजांचं कीर्तन असेल, प्रवचन असेल तर मला नाही वाटत त्यांना भाड्याने बोलवायला लागतं, कारण ते स्वतः येतात. कारण त्यांच्या मागं आपल्या संतांचा विचाराचा एक मोठा पगडा असतो. म्हणून हे आपण पर्यावरण हा विषय संत साहित्यातून मांडला पाहिजे. दुसरं एकदा मला वाटतं 2-3 वर्षापूर्वी म्हणजे ज्या वेळेला मला वाटतं मुनगंटीवार वनमंत्री होते, त्यावेळेला म्हटलं तुम्ही एवढी झाडं लावली, खरं तर किती जगली काय आणि किती राहिली, हा एक मोठा म्हणजे संशोधनाचा विषय आहे. परंतु ही झाडं खऱ्या अर्थाने जगली पाहिजे. वृक्ष लागवड ही खऱ्या अर्थाने 1% काम आहे, पण 90% काम त्याचं संवर्धन आणि संरक्षण आहे, आणि ते नेमकं होत नाही. आणि ते जर करायचं असेल तर आमच्या संत मंडळींना पुढं घेतलं पाहिजे. त्यांच्या मुखातूनच हे पर्यावरण विषय असा पुढं आला पाहिजे. तर मग म्हणले महाराजांसाठी काय करायला पाहिजे. मग मी त्यांना स्पष्ट शब्दात म्हणलो की तुम्ही काय करा, पर्यावरण हा शब्द म्हणजे विषय खरं तर हा तरुणांपुढे आला पाहिजे. म्हणजे आपण शाळा कॉलेजमधून हा प्रामुख्याने विषय मांडला पाहिजे.
तर मग हो म्हणले, काय हरकत नाही. मग त्यांनी त्यांच्या तशा मंत्रालयाला सूचना केल्या. म्हणले, महाराज जिथं जिथं तुम्ही कॉलेज शाळा असेल तिथं संत साहित्यातून पर्यावरण हा विषय मांडा. मी त्यावेळेला पुणे विद्यापीठाला पत्रही दिलं होतं आमच्या संस्थांच्या माध्यमातून, की बाबा असं असं करा, आपण मोठमोठे म्हणजे फर्ग्युसन असेल, SP असेल, असे मोठ्या कॉलेजमधून किंवा अन्य भागातल्या सगळ्या ग्रामीण भागातल्या कॉलेजमधून पर्यावरण हा संत साहित्यातून पर्यावरण हा विषय मांडू. परंतु त्याला काय एवढं मला प्रतिसाद मिळाला नाही खरं तर. पण आज खरं त्या अर्थाने मला तो प्रतिसाद मिळाला. त्याबद्दल सगळ्या संयोजकांचे म्हणजे जे काय 8 विभाग आहेत त्या विभागांचं मी खरं प्राधान्याने कौतुक करतो आणि त्यांना धन्यवाद देतो की हा विषय असाच पुढं नेला पाहिजे. कारण पर्यावरण वाचलं तर आपण वाचू. म्हणजे मी तुम्हाला एक साधी गोष्ट सांगेल, म्हणजे साधी म्हणजे ती हेच आहे, गांभीर्याचाच विषय येतो की अल्बर्ट आइन्स्टाईन काय म्हणतो की जगामधली एक मधमाशी ज्या वेळेला हे पृथ्वी तलावरून नष्ट होईल त्यावेळेला 2 ते 3 वर्षात मनुष्य जातच या जगातून नष्ट होईल. म्हणजे किती महत्त्व आहे एका जीवाचं. आणि आज आपली ही जर पर्यावरण टिकलं तर जैविक शृंखला टिकल. म्हणजे प्रत्येक जैविक शृंखलेतील प्रत्येक जीवाला किती महत्त्व आहे हे आपल्याला, म्हणजे आता झाडाचा विषय घेतला तर एका झाडावर जवळजवळ 3,500 कीटक असे प्रजाती राहत असतात, वास्तव्य करत असतात. पण आपण तीच झाडं खऱ्या अर्थाने आपण नष्ट करत चाललो आहे. म्हणजे ह्याच्यावर स्टडी इन द जर्नल ऑफ नेचर ही एक जागतिक संस्था आहे. स्टडी इन द जर्नल ऑफ नेचर म्हणजे त्यांच्या सर्वेनुसार काय की ते म्हणतात की या पृथ्वीवरचं सगळं माणसाचं निरोगी आयुष्य निरोगी निरामय राहायचं असेल तर खरं तर पर माणसी पर हेड 423 वृक्ष पाहिजेत. 423 वृक्ष पर माणसी असेल तर खरं आपलं आरोग्य चांगलं व्यवस्थित राहील. पण ते जर आपण बाकीच्या देशात जर पाहिलं, अमेरिका पाहिलं, ब्राझील पाहिलं, कॅनडा पाहिलं तर तिथं पर हेड 4-5 हजार असं हजारामध्ये काय. पण आपल्या भारतात जर विचार केला तर पर हेड किती आहे, फक्त 23च वृक्ष आहे. म्हणजे आपण किती खालच्या ह्याला आलेलो आहे बघा. म्हणजे वृक्ष लागवड किती केली पाहिजे आपण. आणि आत्तापर्यंत आपण पाहिलं की वृक्ष लागवड भरपूर होती, इव्हेंट इतके होतात की बस ते नुसते इव्हेंट असतात. पण आता इव्हेंट करून फायदा नाही, ते खऱ्या अर्थाने जगवले पाहिजे. कारण आपल्याला जगवणारी म्हणजे एक बघा लक्षात ठेवा, झाडं म्हणजे आपल्याशिवाय झाडं जगू शकतात. आपण जरी नष्ट झालो तरी झाडं उभी असतील, लक्षात घ्या काय. पण आपण झाडाशिवाय जगू शकत नाही. कारण का तर झाडं ऑक्सिजन देतात. आपल्या सगळ्यांना माहिती असेल की ज्या वेळेला 9 महिने 9 दिवसांनी बाळाचा जन्म होतो, म्हणजे 9 महिने 9 दिवस त्या बाळाला ऑक्सिजन कोण देतं तर आई देते. अन्न कोण देतं, आई देते. पण महत्त्वाचं काय ऑक्सिजन असतं. ज्यावेळेला त्याचा जन्म होतो त्याची नाळ कापली जाते, त्यावेळेला नाळ कापल्या आईचं त्याचा संबंध तुटतो. आणि त्यावेळेला पहिला ऑक्सिजन कोण देत असेल तर झाड देतं. म्हणून खऱ्या अर्थाने आपण झाडाची सेवा केली पाहिजे, झाडं वाचवली पाहिजे. आणि ती पण कुठली वाचवली पाहिजे तर ती देशी झाडंच लावली पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं आहे बघा, देशी झाडं लावली पाहिजे. मला तर वाटतं बघा की आपल्या इथं म्हणजे देश स्वतंत्र झाल्यानंतर की आपली जसं म्हणजे आपण काही वेळेला म्हणतो ना की आपल्या शैक्षणिक पद्धती नी काही अशी शैक्षणिक पद्धती की आपल्या इथं नुसते कारकुंडेच त्यावेळेला तयार केले. आत्ता थोडीशी बदल झाला काय, पण पूर्वीची जी शैक्षणिक पद्धत आहे ते कारकुंडेच होते. तसं आपली इथली नैसर्गिक शृंखला नष्ट करण्यासाठी हेतुपुरस्कर ग्लिरिसिडा नावाची एक अशी जात आहे. ती जात आपल्या सगळ्या महाराष्ट्रामध्ये लावलेली. लक्षात घ्या, मी अजून बाहेरच्या राज्यात गेलो नाही, तिथं मी पाहिलं नाही. पण महाराष्ट्राचा आपला सगळा सह्याद्रीचा डोंगर खरं तर ह्या ग्लिरिसिड्यानी व्यापलेला आहे. आणि ही ग्लिरिसिडा इतकी घातक आहे बघा. म्हणजे एक साधं उदाहरण देईल मी थोडा वेळ जास्त घेईल बरं का, सगळ्यांची क्षमा मागून. तर मी त्याचा अनुभव घेतला. ज्यावेळेला कोरोनामध्ये होतं त्यावेळेला डॉक्टरांनी सांगितलं होतं की ज्याचं फुफ्फुस म्हणजे चांगलं राहायचं असेल तर त्यांनी चाललं पाहिजे, पळलं पाहिजे, डोंगर चढले पाहिजे. म्हणून आम्ही भंडारा डोंगरावर जायचं. आणि भंडारा डोंगर दक्षिणोत्तर पसरलेला आहे बघा. दक्षिणोत्तर पसरलेला असल्यामुळे एका बाजूला खाजगी जमीन आहे, एका बाजूला शासनाची जमीन आहे. खाजगी जमिनीमध्ये सगळी नैसर्गिक झाडं आलेली आहेत. म्हणजे आपण म्हणतो ना कागाची या विष्ठा जन्म पिंपळाशी, म्हणजे पक्षाच्या विष्ठेतूनच आलेली आणि काही अशी बिया पडलेली अशी झाडं सगळी नैसर्गिक आहेत. आणि त्याच्या विरुद्ध बाजूला शासनाच्या जागेत कोट्यवधी रुपये खर्च करून फक्त ग्लिरिसिडा नावाची परदेशी बाबळ लावलेली. आणि मग ज्यावेळेला आम्ही त्या डोंगराला हे घालायचं, प्रदक्षिणा घालायचं, 2.5 किलोमीटरची प्रदक्षिणा आहे. ज्यावेळेला आम्ही आपल्या नैसर्गिक ह्याच्यातून आलेली जी झाडं आहे त्याच्यातून आम्ही जायचं, त्यावेळेला मोरांचा आवाज यायचा, सरडे दिसायचे, साप दिसायचे, मुंग्या दिसायच्या, कीटक दिसायचे.
आणि ज्या वेळेला त्या ग्लिरिशिडियांच्या म्हणजे शासनाने जी लागवड केली त्याच्यातून यायचं त्यावेळेला आम्हाला थकवा यायचा. अलग लक्षात. आणि सरडे मोर हे तर सोडून द्या, मुंगीसुद्धा त्या झाडाखाली जगत नाही आहे. आणि अशा प्रकारचे आपण झाडं लावून खरी आपली नैसर्गिक शृंखला खंडित करण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणून आपल्याला प्रामुख्याने झाडं लावली पाहिजे. नाही, झाडं लावणं फक्त काही शासनाचं सामाजिक वनीकरणाचं वनविभागाचं काम नाही आहे. त्यात प्रत्येकाने सहभाग घेतला पाहिजे. आपल्याला जर जगायचं असेल, आपण कसं आपल्या मुलांसाठी बाबा ह्याला चांगलं सुदृढ हे मिळालं पाहिजे, त्याच्या खाण्यापिण्याकडे लक्ष देतो, त्याला चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे, चांगल्या कॉलेजमध्ये घालतो, पुढं चांगली त्याचं लग्न लावतो, चांगलं त्याला एखादी चांगली गाडी घेऊन देतो किंवा बंगला बांधून देतो, हे सगळं पाहतो. पण त्याला जगण्यासाठी शुद्ध ऑक्सिजन जर पाहिजे असेल तर झाडं कधी आपण लावत नाही. लक्षात नाही. ह्याच्या बाकीच्या गोष्टी इतकंच ती महत्त्वाची आहे. म्हणजे आपण खऱ्या अर्थाने झाडं लावली पाहिजे त्याच्या भविष्यामध्ये. आज आपण इथं बसलो सगळे, कुणी ऑक्सिजनचं काय असं सिलेंडर वगैरे लावलेलं नाही किंवा कुणी असं काय कुणाला दमछाक होत नाही. का होत नाही? तर आपल्याला भरपूर प्रमाणात ऑक्सिजन मिळतोय. लक्षात घ्या. हे का मिळतो? तर आपल्या आजोबांनी, आपल्या पंजोबांनी, आपल्या खापर पंजोबांनी जी झाडं लावलेली त्याच्यातूनच आता ऑक्सिजन घेतो. पण इथून पुढच्या पिढीला, कारण ते तोडण्याचं प्रमाण वाढत चाललेलं आहे, लावण्याचं प्रमाण कमी आहे, सांभाळण्याचं प्रमाण कमी आहे. आणि ती झाडं जर नष्ट झाली तर भविष्यामध्ये आपली पुढची पिढी खरं तर आपल्याला माफ करणार नाही. म्हणून आपण प्रत्येकाने झाडं लावली पाहिजे. मी आता खरं तर जास्त बोललो, वेळ झालेला आहे. हां, तर ह्या दृष्टीने आपण सगळे मिळून खरं तर असा प्रयत्न करूया. आणि आता ह्या तिघांचा विषय अतिशय चांगला होता. कश्यप सरांनी पाण्यावर विषय मांडला, म्हणजे अतिशय महत्त्वाचा विषय पाण्याचा. आणि तो इतका गांभीर्याचा आहे मॅडम. आम्ही आमच्या मराठी शाळेमध्ये झाडं लावली. म्हणजे आमची एक संकल्पना आहे, लेकीचं झाड. लेकीचं झाड म्हणजे जी लेक आहे ती ज्या वेळेला सासरी जाती काय, तर ती सासरी गेल्यानंतर तिची आठवण काय म्हणून तिने एक झाड लावून जावं तिच्या नावाने. अशा संकल्पनेतून आम्ही मराठी शाळेत लेकीचं झाड म्हणून संकल्पना केली आणि झाडं लावली. आणि खर्च सगळा त्यांच्याकडून घेतला आम्ही. आणि सांभाळण्याचं काम आम्ही केलं. तिलाही सांभाळलं. लग्नानंतर तुझ्यानंतर आम्ही तुझं झाड सांभाळतोय. आणि नंतर आता त्याला थोडं मोठी झाडं पण पाणी पाहिजे थोडंसं. तर मग पाणी देण्यासाठी आम्ही तिथं बोर घ्यायचा प्रयत्न केला. 300 फूट बोर गेली, पण कोरडी फटफटीत निघाली, थोडंसुद्धा पाणी नाही. बघा, म्हणजे पृथ्वीचं अक्षरशः आपण चाळण चालवलेली आहे. म्हणजे अर्धा जरी गुंठा असेल तरी तो बोर घेतो, 1 गुंठा असेल तरी बोर घेतो. आणि असं पृथ्वीचं सगळं आपण चाळण चालवली आहे. कारण आपली झाडच नसतील तर पाणी थांबणारच नाही ना. झाडांची मुळं ही पाणी धरून ठेवण्याचं काम करतं, पण ती झाडं नसल्यामुळं हा विषय महत्त्वाचा आहे. त्याच्यानंतर दुसरा विषय घेतला आयुर्वेदिक. मी आता एक 6-7 दिवस झाले असेल, सोलापूर जिल्ह्यातील गादेगाव म्हणून गाव आहे, तिथले एक अण्णासाहेब म्हस्के म्हणून त्यांनी मला बोलवलं. म्हणले, महाराज असं असं आहे, तुम्ही पर्यावरणावर काम करता. तर मी जवळजवळ 3000 प्रकारची आयुर्वेदिक झाडं लावलेली आहे म्हणले. आणि त्याच्यातलं एक झाड मी हिमालयामधून आणलेलं आहे. जवळजवळ 25 झाडं आणली होती, त्यातले एक जगलं. आणि ते कुठलं झाड आहे? रुद्राक्षाचं झाड आहे. आणि त्या रुद्राक्षाच्या झाडाला रुद्राक्ष आलेले म्हणले, आणि त्याचं पूजन करायला तुम्ही यायचं. तर मी तिथं गेलो आणि त्या माणसाचा अभ्यास पाहिला. एवढ्या रोगावर अभ्यास आहे, अर्जुन, साल, लिंब, इतके प्रत्येक झाडाचे इतके उपाय आहेत की बासरे बास, म्हणजे त्याच्यावर रोगावर गुणकारी. तर अशा लोकांची खरं तर आपण व्याख्यानं ह्या निमित्ताने राबवली पाहिजे. खरं तर बुडता हे जन न देखवे डोळा, म्हणूनही कळवळा येत असे. संतांनी त्या वेळेला त्यावेळेचे तात्कालिक जे विषय होते गांभीर्याचे, त्या विषयावरच खऱ्या अर्थाने प्रबोधन केलं. आपण पण आत्ता सध्या कुठले विषय आहे त्या विषयावरच खऱ्या अर्थाने प्रबोधन. सध्या सगळ्यात महत्त्वाचा विषय आपल्या देशाच्या दृष्टीने, जगाच्या दृष्टीने सगळ्यात मोठा विषय कुठला असेल तो पर्यावरणाचा विषय. पर्यावरणावरच विचारमंथन झालं पाहिजे, पर्यावरणावरच व्याख्यानमाला झाले पाहिजे, पर्यावरणावरच संवाद सत्र झाली पाहिजे असं मला वाटतं. आणि पर्यावरणासारखा गंभीर विषय आपण सगळ्यांनी हा नेला पाहिजे. खरं तर हे शिवधनुष्य आहे. पर्यावरणाचा विषय हा शिवधनुष्य आहे. मी पाहतो की बाकीच्या ठिकाणी बरीच गाडी असते, पण पर्यावरण विषय म्हणले की सगळे अंग झटकतात. पण आज इथं बऱ्यापैकी सगळी मंडळी समाजातली आहे आणि प्रबोधन करणारी मंडळी, हा नक्कीच विषय पुढं जाईल. आणि मी आता इथं युनिव्हर्सिटीचे कोण आहेत प्रमुख, मला एक म्हणायचं आहे की जो विषय मुनगंटीवारांनी सांगितला होता, मी पुन्हा एकदा त्यांच्याशी म्हणजे त्या मंत्रालयाशी विचारविनिमय करेल आणि त्यांच्याकडून सगळी खर्चाची तजवीज करून आपले ही जे मोठमोठे कॉलेज आहेत, मोठमोठे महाविद्यालय, शाळा आहेत, ह्या शाळामध्ये असे संत साहित्यातून पर्यावरण हा विषय खरं तर आपण पुढे न्यायचा. मी आपल्या वारकरी संप्रदायाच्या जे जोग महाराज शिक्षण संस्था आहे त्यांच्याशी समन्वय करेल की बाबा पर्यावरण बोलणारे आत्ता जसे विषय तुम्ही मांडले, खरं तर तुम्हाला फार कमी वेळ मिळाला.
असं भरपूर वेळ मिळून तुम्ही असे वेगवेगळे विषय वक्ते तयार व्हा आणि आपण अशा सगळ्या ह्यांनी हा विषय पुढे नेवा असं मला वाटतं. पुनश्च एकदा ह्या सगळ्या 8 विभागाचं मी खरं तर हे पर्यावरणसारख्या विषयाला संधी दिली आणि सगळ्या तुम्ही ऐकून घेतलं त्याबद्दल मी आपलं सगळ्यांचा आभार मानतो. रामकृष्ण हरी.